तर खेवलकरांच्या घरामधून पोलिसांनी काही महत्त्वाची साहित्य जप्त केलेले आहेत। पुण्यातील खराडीमध्ये रेव पार्टीमध्ये खडसेंचा जावाई ताब्यात घेण्यात आला। आरोपींची वैद्यकीय तपासणी आता पूर्ण झालेली आहे आणि पुणे पोलिसांकडून पुढील कारवाईला देखील सुरुवात करण्यात आली आहे। पोलीस आयुक्तालयामध्ये खडसेंच्या जावायला घेऊन पोलीस दाखल झालेले आहेत। महत्त्वाची बाब म्हणजे प्रांजल खेवलकर यांच्या घरी देखील पोलिसांनी तपासणी केली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी लक्ष्मण जाधव सध्या आपल्यासोबत आहेत। लक्ष्मण, पुणे पोलिसांनी खेवलकरांच्या घरी देखील तपासणी केलेली आहे आणि आता त्यांना घेऊन पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये पोहोचले। नक्कीच सागर, खरं तर पुण्यामधला जो प्रकार घडला तो अगदी धक्कादायक प्रकार आहे। खराडीमधल्या एका उच्चप्रभू सोसायटीमध्ये ही रेव पार्टी होती आणि या रेव पार्टीमध्ये 5 नागरिक आणि 3 महिला, खरं तर या सर्व प्रकारामध्ये एकनाथ खडसे यांचे जावाई असल्याने आणि रोहिणी खडसे यांचे पती जे आहेत यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलेलं आहे। हे सर्व जे आरोपी आहेत त्यांना सध्या पोलीस आयुक्तामध्ये या ठिकाणी दाखल करण्यात आहे। पोलिसांकडून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची जी प्रक्रिया आहे ती सध्या या ठिकाणी सुरू आहे। या ठिकाणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल केल्याच्या नंतर या सर्व आरोपींना जे आहे ते आज खरं तर रविवार असल्यामुळे कोर्टाला सुट्टी असते, मात्र रविवारमुळे जे काही म्हणजे कोर्ट असेल ते सुरू राहील। त्यांना सर्वांना त्या ठिकाणी घेऊन जाण्यात येईल आणि आता पोलिसांकडून खरं तर त्यांच्याकडे पोलीस कोठडीची मागणी केली जाईल। आता साधारण किती दिवसाची त्यांना पोलीस कोठडी देण्यात येते हे पाहणं तितकंच उत्सुकतेचं ठरणार आहे। मात्र त्यांची जी वैद्यकीय तपासणी आहे ती वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे आणि जे सर्व काही साहित्य आहे ते साहित्य सुद्धा त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेलं आहे। आता एकंदरीतच सध्या पोलीस आयुक्तामध्ये हे सर्व आरोपी जे आहेत ते दाखल या ठिकाणी आलेले आहेत। त्यांच्याकडून पोलीस जे आहेत ते गुन्हा दाखल करून घेत आहेत आणि गुन्हा दाखल केल्याच्या नंतर या सर्व आरोपींना शिवाजीनगर जे कोर्ट आहे त्या कोर्टामध्ये नेण्यात येईल आणि त्याच्यानंतर जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी सुरू होईल। आता एकंदरीतच त्यांना किती दिवसाची पोलीस कोठडी आहे ते सुनावण्यात येते हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे आणि एकंदरीत या सर्व गोष्टींमध्ये तपास करताना आता प्रांजल खेवलकरच्या घरामध्ये सुद्धा पोलीस जे आहे ते अधिक माहिती घेत आहेत। त्यातून काही साहित्य त्यांनी आपल्या ताब्यात घेतलं आहे, यातून अधिकची काही माहिती मिळते का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। आता एकंदरीतच सध्या ही पोलिसांकडून जे आहे ते कसून चौकशी सध्या या सर्वांची सध्या या ठिकाणी सुरू आहे। काही धागेदोरे लागतं। खरं तर आपण बघतोय की आता हे राजकीय वळण जे आहे त्या सर्व प्रकरणाला मिळालेलं आहे। आरोप प्रत्यारोप सध्या सुरू झालेले आहेत। आणखी जास्त काही माहिती मिळते का या सर्व प्रकरणातून हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र एकंदरीतच पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरामध्ये अशी खळबळजनक घटना धक्कादायक मानली जाते आहे, कारण या सर्व प्रकरणामध्ये अनेक धागेदोरे जे आहेत ते पुढे येणार आहे। आता सध्या जे आरोपी आहेत ते सध्या पोलीस आयुक्तालयामध्ये आहेत आणि त्यांच्याकडून जे पोलीस जे आहेत ते कसून सध्या चौकशी करत आहेत। मात्र लक्ष्मण, प्रांजल खेवलकर यांच्या निवासस्थानी देखील पोलिसांनी जात तपासणी केलेली आहे। लॅपटॉप, पेनड्राईव्ह, मोबाईल, हार्ड डिस्क यासह इतरही मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येते। तुमच्यापर्यंत काय माहिती आहे, काय अधिक या संदर्भात पोलिसांची कारवाई सुरू आहे? ओके, नक्कीच। खरं तर सागर, ज्यावेळेस ही रात्री रेव पार्टी झाली त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी छापेमारी केली आणि या सर्वांना ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्याच्या नंतर हे सर्व पोलीस आहे ते हडपसरच्या जे पुढे जे प्रांजल खेवलकरचं जे घर आहे या ठिकाणी जाऊन पोलिसांनी त्या ठिकाणी छापेमारी केली आणि लॅपटॉप असेल, पेनड्राईव्ह असेल किंवा आणखी इतरत्र जे काही साहित्य आहे ते ताब्यात घेतलेलं आहे। या सर्व गोष्टींमधून नक्की काय निष्पन्न होतंय किंवा तपासामधून अधिक काय माहिती मिळली आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र पोलिसांनी प्रांजल खेवलकरच्या घरी मात्र छापेमारी केली आहे। ज्या काही साहित्य आहे म्हणजे पेनड्राईव्ह असेल, त्याचबरोबर ते लॅपटॉप असेल, हे सर्व साहित्य त्या ठिकाणी ताब्यात घेतलं आहे। यामध्ये काही आणखी गोष्टी होत्या का ज्या की तपासासाठी अधिक महत्त्वाच्या ठरणार आहेत। पोलिसांकडून खरं तर हे सर्व जे साहित्य आहे ते ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि सध्या या सर्व आरोपींना जे आहेत या पोलीस आयुक्तालयामध्ये घेऊन आलेले आहेत आणि याच्यामध्ये आता सर्व कसून चौकशी जी आहे ती सध्या सुरू आहे। आता सध्या आपण बघू शकतो की हे सर्व साहित्य ताब्यात घेतलेलं आणि त्यांच्याकडून जी चौकशी आहे खरं तर वैद्यकीय तपासामध्ये सुद्धा त्यांचे रक्ताचे नमुने आहेत ते तपासण्यात आलेले आहेत आणि एकंदरीतच या सर्व गोष्टींमध्ये काय समोर निष्पन्न येतं हे तितकंच महत्त्वाचं असणार आहे सागर।